नमस्कार. मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. मागील 2 आठवड्यामध्ये काही तरुण मुलांनी सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केले होते. त्याची रिपोर्टिंग नंदुरबार जिल्हा पोलिसांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली होती. त्या अनुषंगाने आपण त्या मुलांवर कायदेशीर कारवाई केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 196 के अंतर्गत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मला सर्व मुलांना, सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे, कोणत्याही प्रकारची अशी आक्षेपार्ह पोस्ट आपण जर केल्यास त्याच्यामुळे गावाची शांतता तर भंग होते, कायद्याचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जे गुन्हा दाखल होतो त्यामध्ये 3 वर्षापर्यंतची सजा आहे. हे सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. सर्व पालक यांना माझी विनंती आहे, आपापले जे पाल्य आहे त्यांची सोशल मीडियाची गतिविधीवर, त्यांचे सोशल मीडिया युसेजवर आपण नक्की नियंत्रण ठेवा. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल 24 तास सोशल मीडियावर आपली कडक निगराणी ठेवत आहे आणि स्वतःहून अशी आक्षेपार्ह व्हिडिओ आणि रील्स आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पुढे सुद्धा होणार आहे. येणाऱ्या काळात जे सण उत्सव येत आहे, आपल्याला सर्वांना ते चांगल्या रीतीने साजरा करायचे आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे वातावरण बिघडण्याचा, मिसइन्फॉर्मेशन पसरण्याचा किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारी अशी कोणतीही पोस्ट जर आली त्याच्यावर कडक कारवाई तर नक्की करण्यात येणार आहे. मला सर्व नागरिकांना आवाहन करायचे आहे की आपल्याला सोशल मीडियाचे वापर दरम्यान जर अशी पोस्ट दिसून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पोलीस अधिकारी यांचे नंबर्स वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स माध्यमातून फ्लॅश करण्यात आलेले आहे. आपण कोणालाही संपर्क करून त्याबद्दल रिपोर्ट करू शकतात, जेणेकरून एखादी अनुचित घटना टाळता येते. मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो, सोशल मीडिया वापर खूप जबाबदारीने करावा आणि विनाकारण सोशल मीडियावर अफवा किंवा मिसइन्फॉर्मेशन किंवा द्वेष पसरणारी अशी कोणतीही पोस्ट, व्हायरल व्हिडिओ पोस्ट करू नये. आणि नागरिकांना माझा आग्रह राहील, कोणतीही अशी गोष्टीवर, अफवावर विश्वास न ठेवता आपण खूप चांगल्या रीतीने आपले सर्व सण साजरा करावा. अशी कुठलीही प्रकारची शंका, अशी कुठलीही प्रकारची बाब जर आपल्याकडे रिपोर्ट झाली किंवा आपल्याला दिसून आली, त्याबद्दल नक्की पोलिसांना तत्काळ संपर्क करून त्यांना अवगत करा. त्यामध्ये नक्की तत्काळ योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.